देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांसोबत चर्चा करतोय। मागील 10 वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेल्या कामाबद्दल कोणते निर्णय चुकलेत, कोणते योग्य आहेत, भविष्यामध्ये आता या निवडणुकीमध्ये कोणतं सरकार येणं अपेक्षित आहे, या वेगळ्या विषयावर आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो। आणि आता चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंगोली शहरातील सर्व कर सल्लागार आहेत, हे सीए आहेत। मोदी सरकारनं मागीलच्या 10 वर्षांमध्ये वेगवेगळे आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत निर्णय घेतलेले आहेत, ते चांगले की वाईट, सरकार परत यायला पाहिजे की नाही, आपण यांच्यासोबत चर्चा करणार होतं। मला सांगा सर, मागीलच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी सरकारच्या बाबतीत किती समाधानी आहात, कोणते निर्णय योग्य वाटले आणि कोणते चुकीचे वाटले? तसं जर पाहिलं तर भरपूरसे निर्णय आहे जे योग्य मार्गाने जात आहे। जसं GST कायदा आणला तर केंद्रामधील जे काही कर जे होते त्याला एक सम्मिलित करून त्यांनी GST मध्ये केलं, त्यामुळं त्याचा फायदा हा सामान्य माणसापर्यंत झाला। पण त्यामध्ये काही कर जी होती, जी संरचना करताना त्यालासुद्धा GST मध्ये जे राज्यामधली जे काही कर होते त्याला GST मध्ये घ्यायला पाहिजे होते, ते करण्यात आलेलं नाही। तर सगळ्या राज्यांना सोबत घेऊन त्या करांनासुद्धा GST मध्ये घ्यायला पाहिजे। जसं आता व्याट अजूनही आहे जे पेट्रोल डिझेल आणि लिकरवर आहे, त्यालासुद्धा GST मध्ये समावेश करायला पाहिजे। ते एक चांगलं झालं तर बदल करणं अपेक्षित आहे। सर, काय वाटते 10 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल मोदींच्या? 10 वर्षाच्या कार्यकाळ जर बघितला तर मागीलच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये GST लागू केला मोदी सरकारने, आणि हा GST इतका अतिशय गडबडीमध्ये त्यांनी लागू केलेला आहे। GSTचा पूर्ण कायदा यांच्याजवळ तयार नसतानाही त्यांनी GST अंमलात आणलेला आहे। GST मध्ये असंख्य चूक आहेत, त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये अमेंडमेंट करत राहिले। हे अमेंडमेंटची जर संख्या पाहिली तर ती जवळपास 4-5 हजाराच्या जवळपास हे अमेंडमेंट झालेले आहेत। तर कर संरचना ही कशी असली पाहिजे, तर कर संरचना ही अशी असली पाहिजे की मधुमाशीसारखी असली पाहिजे। मधमाशी जशी एखाद्या फुलामधून परागकण त्याचा गोळा करते, तसा कर त्या फुलाला त्रास होत नाही। परंतु इथं काय झालेलं आहे की सर्वसामान्य जे व्यापाऱ्याला आहे तो भयंकर त्रास आहे। GST मध्ये जर विचार केला तर ITCचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा मुद्दा जो आहे तो सर्व व्यापाऱ्यांना म्हणजे जंजाल झालेला आहे। हे एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। मोदी सरकार परत यायला पाहिजे, ते आता तुमच्या हातात आहे। नाही, आपण काही सांगणार आहे, जनतेच्या मनावर आहे। व्यक्ती नागरिक म्हणून काय, नागरिक म्हणून आम्ही इथं काही सांगू शकत नाही। जे येईल सरकार त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे की कर संरचना बदल झाला पाहिजे। सर, अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेला मोदी सरकार काळामध्ये नोटबंदीचा। त्यानंतर काय काय परिणाम झाले हे तुम्ही सगळं बघता। ते चांगले परिणाम झाले, वाईट झाले, आणि मोदी सरकारच्या कामाबाबत कसं समाधानी आहात तुम्ही की समाधानी नाहीत तुम्ही? नोटबंदी कसा आहे, हा जो आणलेला आहे नोटबंदी, काही कारणामुळे जसं ब्लॅक मनीचं जनरेशन जे आहे भरपूर झालेलं होतं, त्या हिशोबाने सरकारने निर्णय घेतलेला आहे। हा गोष्ट वेगळी आहे की बाबा त्या नोटबंदीच्या निर्णयामध्ये सरकारला किती फायदा झाला आहे, परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला फायदा बऱ्याच अंशी झालेला आहे। कारण की याच्यामध्ये काय झालं आहे, मोठ्या मोठ्या लोकांकडे जो पैसा जमा होता तो सर्वसामान्य लोकांपर्यंत आता आलेला आहे। आणि विशेष याचा एक बदल म्हणजे काय की डिजिटल पेमेंट सिस्टम जे आहे याला चांगला वाव मिळालेला आहे। कारण की हातामध्ये पैसे घेऊन फिरणे त्याच्याऐवजी आपण डिजिटल पेमेंट जर केलं तर त्याचा निश्चितच सर्वसामान्य लोकांना फायदा झालेला आहे। आणि त्याच्यामुळे लोकांच्या उत्पन्नावर हा फार मोठा परिणाम झालेला आहे। सगळ्यांची उत्पन्न वाढलेली आहेत आणि त्याच्यामुळे पर्चेसिंग पॉवर ज्याला म्हणतो PP, हे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। असं जर ओव्हरऑल आपण जर विचार केला तर याच्यामध्ये सर्वसामान्यांचा फायदाच झालेला आहे। आणि यामध्ये सरकारचासुद्धा अशा पद्धतीने फायदा झालेला आहे की सरकारचं जे कर संकलन आहे हे कित्येक पटीमध्ये वाढलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना जे विविध प्रकारचे जे डेव्हलपमेंट वर्क आहे ते करण्यासाठी त्यांना भरपूर वाव मिळालेला आहे। तुम्हाला काय वाटतं मोदी सरकारच्या कामाबद्दल, आणि परत मोदींचं सरकार यायला हवं? हां, माझ्या मतानुसार तर यायला पाहिजे, कारण तोच सरकार आता सध्या स्ट्रॉंग दिसत आहे। आणि त्याच सरकारमध्ये असं आहे की तो त्याच्याकडे जनमत पण असणार आहे, आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे जे बदल आहेत कायद्यामध्ये ते करण्याची त्यांच्यात हिंमत पण आहे। तर यामुळे माझ्या मतानुसार तरी मोदी सरकार परत यायला पाहिजे। कोणते निर्णय योग्य वाटले की बदल करणं अपेक्षित? GST वगैरेमध्ये पण बदल चांगले केलेले आहेत। त्यानंतर
त्याच्यानंतर बँकेच्या दरांमध्ये त्यांनी भरपूर घट केलेली आहे. 2014मध्ये जे बँकेचे दर होते, जे व्याजदर होते, त्या हिशोबाने आज तुम्हाला फार कमी व्याजदरात भेटतात. मधल्या काळात काही व्याजदर वाढवण्यात आलेले आहेत. तर आमची नवीन सरकारकडनं हीच अपेक्षा असणार की त्यांनी परत व्याजदर कमी करायला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना कमीत कमी रेटमध्ये त्यांनी कर्ज द्यायला पाहिजे. तसेच होम लोनचे जे बायर्स आहेत, जे होम लोन वगैरे करतात, त्यांना पण कमी दरात त्यांनी द्यायला पाहिजे, 100% द्यायला पाहिजे. सर, खूप दिवसापासून तुम्ही सल्लागार आहात, कर सल्लागार आहात. कसं बघता मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाकडं आणि हे सांगा की परत मोदींचं सरकार यायला पाहिजे की सरकार बदलणं अपेक्षित आहे? मागच्या 10 वर्षापासून मोदी सरकारने जे काम केले त्याच्यात एक चांगला म्हणण्यापर्यंत तर आपण म्हणू शकतो की GST आहे. पण वाईट ही GST आहे. वाईट यामुळे आहे की ते इम्प्लिमेंट करतावेळीस ते चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट झालेलं आहे, घाई गडबडीतमध्ये इम्प्लिमेंट झालेलं आहे. त्याला ज्या हिशोबानं इम्प्लिमेंट करायला पाहिजे होतं त्या हिशोबानं नाही केला. तर त्यामुळे ते आता व्यापारीला खूप त्रास देत आहे आणि वारंवार त्याचे नोटिफिकेशन होतात, काउन्सिलची मीटिंग होतात. त्या मीटिंगमध्ये एवढे अमेंडमेंट्स येतात की प्रत्येक लोक ते अमेंडमेंटचं आम्हालाही ते लक्ष ठेवणं म्हणजे आता ते एकदम जंजाळ झालेलं आहे जीचं. आणि दुसरं हे एक डिमॉनिटायझेशन जे केलं होतं ते चुकीचा निर्णय होता. त्याच्यातून सरकारलाही आणि सामान्य माणसालाही फक्त त्रास झालेला आहे, बाकी काही नाही झालेला. त्याच्यातून माझ्या मताने तरी काळा धन काही परत आलेला आहे असं नाही आहे. त्यामध्ये ते चुकीचं झालं. डिजिटल पेमेंट वाढलेलं आहे, पण ते कसं होतं ते आधीपासूनच ते गिरत आलं, पण या पिरियडमध्ये ते इम्प्लिमेंट झालं म्हणून आपल्याला चांगलं वाटतं आहे. पण त्या हिशोबाने काय होते, डिजिटल पेमेंटला लोकांना काय झालं, ते एक भीती झाली. जसं पेटीएमचं एक असं झालं आहे, तर लोकांना भीती निर्माण झाली की माझे पैसे आता सुरक्षित आहे का नाही आहे. तर त्या बाबतीत सरकारने काहीतरी करायला पाहिजे की त्या बाबतीत की सामान्य माणसाचं जे दुकानदार आहे, लहान दुकानदार आहे, जे पाणीपुरी विकतात, जे चहा विकतात, त्यांचे पैसे सुरक्षित राहायला पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटनी काहीतरी करायला पाहिजे आणि जे जनमत राहील ते सरकार यायला पाहिजे असं माझं मत आहे. ह्या वेगवेगळ्या कर सल्लागारांच्या ह्या भूमिका आहेत, प्रतिक्रिया आहेत. GST प्रणालीमध्ये वेगळे बदल अपेक्षित आहेत, त्रुटी आहेत अनेक, आणि त्याचबरोबर नोटबंदी जी झालेली आहे तो निर्णय चुकीचा झाल्याची सुद्धा भावना या कर सल्लागारांनी अर्थात CNनी व्यक्त केलेली आहे. बघूयात आता अशाच पद्धतीने आपण कौल जाणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा यांचा कौल आहे. मोदी सरकारचे काही निर्णय जरी योग्य असतील तर मोठ्या प्रमाणात चुका झाल्याची भावना या सर्व कर सल्लागारांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.